नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर राशीबद्दल जाणून घेऊयात. तर चला सुरुवात करूया. मकर रास. बाणेदार जिद्दी तुझी मकर रास, माझ्या मनात फक्त तुझीच आस. मकर राशीचे स्ट्रॉंग पॉईंट्स: जिद्दी व वास्तववादी वृत्ती, तणावमुक्त जीवनासाठी कडक व न्यायनिष्ठ प्रवृत्तीवर विजय मिळवा. धटाशी धट आणि उद्धटाशी उद्धट म्हणजे मकर रास. ज्योतिषशास्त्राप्रमाणे शनी हा ग्रह गनिमी काळाने शत्रूची वाट लावतो, तर मंगळ उघडपणे शत्रूचा नायनाट करतो. म्हणूनच मकर रास राजकारणी रास आहे. शनीमुळे डोके बर्फासारखे थंड, पण मंगळामुळे हृदयात मात्र धगधगती आग. स्वाभाविकच मकर रास ही कुटील राजकारणी रास मानली जाते. सरळ चालणाऱ्यांच्या पायामध्ये तंगडे घालून त्यांना आडवे करणारे खूप असतात, पण आडवे येणाऱ्यांचे तंगडे मोडून त्यांना सरळ करणारे मकरवालेच असतात. मकर ही रास जिगरबाज रास आहे. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम. ही जिद्द म्हणजे मकर रास. ग्रीक पुराणात सिसिफसची गोष्ट आहे. सिसिफस एक मोठा दगड पर्वताच्या शिखरावर उचलून न्यायचा, परंतु देवतेच्या शापामुळे तो दगड ठेवल्या ठेवल्या शिखरावरून गरंगळत पायथ्यापाशी येऊन पडायचा. विक्रमादित्याप्रमाणे सिसिफसने जिद्द सोडली नाही. दगडाची वारंवार पडझड झाली तरी त्याची अविरत धडपड काही थांबली नाही. त्याची जिद्द पाहून देवता त्याला प्रसन्न झाली आणि त्याचा शाप पुढे वरदान ठरला. हा सिसिफस मकर राशीचाच असावा. मकर राशीवरून ज्योतिषशास्त्रात गुडघा हा अवयव पाहतात. जिद्दीमुळे मकरवाले कोणासमोर कधीच गुडघे टेकवत नाहीत. ग्रीक पुराणातील उदाहरण कशाला, या युगातले नेल्सन मंडेला आठवा. 10,000 दिवसांचा तुरुंगवास त्यांना घडला. तुरुंगातून सुटका झाली तेव्हा वय 71 असूनही त्यांनी देश घडविला. देशातील पुरुषार्थ जागा केला. देशाच्या नवनिर्माणाला नवा अर्थ दिला. शनीचा चिवटपणा आणि मंगळाचा लढाऊ बाणा यामुळे मकरवाले यशावर स्वार होतात. अपयश म्हणजे सर्वनाश नाही असे मानून जिद्दीने अपयशावर प्रहार करतात. मकरवाल्यांची वृत्ती मात्र कडवट असते. लोकांना विनाकारण दुखवण्याची वृत्ती असते. एक जण मित्राला म्हणाला, अरे तू तुझ्या कुत्र्याला इतके चलाक कसं बनवलेस? मला तर माझ्या कुत्र्याला काही शिकवता आले नाही. मकर राशीचा मित्र लगेच म्हणाला, अरे त्याचं काय आहे, आपले ज्ञान हे कुत्र्यापेक्षा थोडं अधिक असावं लागतं. तुमच्या नात्यातील ती बाणेदार सेल्फमेड तरुणी आपल्याला लहान बहिणीला विवाह यशस्वी होण्याच्या टिप्स देताना म्हणाली, हे बघ, नवरा हा बायकोपेक्षा मूर्ख असावा, त्यामुळे स्त्रीचे आयुष्य सुखात जाते. पण हीच तरुणी आपल्या भावाला विवाह यशस्वी होण्याच्या टिप्स देताना म्हणाली, मुलगी बघताना तिचा रंग जरूर पहा, पण त्याच्यापेक्षा तिचा ढंग म्हणजे वागण्याची पद्धत पहा, तिचे संस्कार पहा, नाहीतर नखरेलणार आणि नवऱ्याला भार अशी स्थिती होईल. तुमच्या नात्यातील ती बाणेदार वास्तववादी तरुणी लहान बहिणीला आणि भावाला त्यांचे लग्न झाल्यावर एक कटू सत्य सहजपणे सांगते, इफ देअर विल बी मॅरेज विदाउट लव्ह, देन देअर विल बी लव्ह विदाउट मॅरेज. प्रेमात आंधळे होण्यापेक्षा डोळस व्हा असा वास्तववादी उपदेश करणारी तरुणी मकर राशीची. मकर राशीवाल्यांना जीवनात एक कटू अनुभव येत राहतो. तो म्हणजे मेहनत उन्होंने की और शोहरत किसी और को मिली. त्यामुळे त्यांच्या सहज बोलण्यातही कटुपणा डोकावतो. मकर राशीची स्त्री ही वास्तववादी माऊली असते. त्यामुळे ती जोडीदाराला, मुलाला प्रेमाची सावली देते आणि परिस्थितीरूपी उन्हाचे चटकेही देते. तर मंडळी, कशी वाटली मकर रास कमेंटमध्ये कळवा.